गुड मॉर्निंग. आज आपण बघणार सेक्साजेसिमल सिस्टम मीन्स डिग्री मेजर, म्हणजे डिग्री मेजर सिस्टम अँड सर्क्युलर सिस्टम हे दोन सिस्टम आज आपण बघणार आहे आणि काही एक्झरसाइजमधले काही एक्झाम्पल पण बघणार आहे. तर पहिला पॉईंट आहे सेक्साजेसिमल सिस्टम मीन्स डिग्री मेजर. आता या सिस्टममध्ये म्हणजे डिग्री अँड रॅडियन हे दोन पॉईंट आपण आज बघणार आहे. तर या सिस्टममध्ये काय सांगितलेलं आहे पहा, इन दिस सिस्टम द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल इज अ डिग्री. म्हणजे या सिस्टममध्ये अँगलची जी मेजरमेंट आहे ते कशामध्ये मोजले जाते, डिग्रीमध्ये मोजले जाते. बरोबर. आता डिग्री 1 डिग्री अँगल कशाला म्हणतो आपण, म्हणजे 1 डिग्री काय 1 डिग्री. आता जसं म्हणतो आपण 30 डिग्रीचा अँगल आहे, 40 डिग्रीचा अँगल आहे, 45 डिग्रीचा अँगल आहे. ते हे आपण या अगोदर पाहिलेलं आहे डिग्री कशाला म्हणतो आपण. तर 1 रोटेशन अँगल इज डिवायडेड इंटू 360 इक्वल पार्ट. आता 1 रोटेशन आपण पाहिलं, 1 रोटेशन समजा ओ इज अ इनिशियल रे. आता इथून स्टार्ट केलं आणि 1 रोटेट पूर्ण रोटेशन कंप्लीट झालं तर 1 रोटेशन अँगल मीन्स 360 डिग्री. 1 रोटेशन अँगल काय सांगितलं, 1 रोटेशन अँगलचे काय डिवायडेड इंटू 360 इक्वल पार्ट्स. आता 360चा 1 रोटेशन आहे बरोबर. तर त्याचे 360 इक्वल पार्ट केले तर 1 पार्ट कितीचं राहणार, 1 डिग्रीचं राहणार. 1 पार्ट कितीचं राहणार, 1 डिग्री. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी, इक्वल पार्ट्स केले 360 1 रोटेशन अँगलचे. आणि द मेजर ऑफ ईच पार्ट इज कॉल्ड ॲज 1 डिग्री अँगल. म्हणजे त्यामधल्या प्रत्येक पार्टला काय म्हणणार आपण, 1 डिग्री अँगल. म्हणजे 360 पार्ट म्हणजे एक पार्ट किती डिग्रीचा झाला, 1 डिग्रीचा. बरोबर. आता काय सांगितलं खालीचा पॉईंट, देअरफॉर 1/360 पार्ट म्हणजे 360 पैकी 1 म्हणजे 360चा 1 पार्ट असा त्याचा अर्थ. पार्ट ऑफ 360 म्हणजे 360 डिग्रीचा म्हणजे 1 रोटेशन अँगलचा जो पार्ट आहे 1 पार्ट, याला अशा प्रकारे लिहितो आपण, म्हणजे 360चा 1 पार्ट असा त्याचा अर्थ असतो. इज कॉल्ड 1 डिग्री अँड इट इज डिनोटेड बाय 1 डिग्री. आता 1 डिग्री कसं डिनोट करणार आहे आपण अगोदर पाहिलेलं आहे. डिग्री कसं लिहितो आपण, तो कुठं लिहितो, म्हणजेच 360 अँगलचा इच पार्ट म्हणजे 1 पार्ट इज कॉल्ड 1 डिग्री अँगल. नंतर दिलेलं आहे 1/60 पार्ट ऑफ 1 डिग्री. 1/60 part of 1 degree is called 1 minute. आता 1 minute means 1 degree means 1 rotation, the one part of 1 rotation is called 1 degree, and 1 part of 1 degree means is called 1 minute. म्हणजेच 1/60 part of 1 degree is called 1 minute and it is denoted by 1 minute. 1 minute कसं डिनोट करतो आपण, 1च्या पॉवरमध्ये डॅश म्हणजे 1 कॉम्प्लिमेंट, किंवा आपण जसं लिहितो आपण 1 कॉम्प्लिमेंट, तुम्ही 10व्या वर्गात पाहिलेलं आहे कॉम्प्लिमेंट. 1 कॉम्प्लिमेंट जसं आपण लिहितो त्याच स्वरूपातलं सिम्बॉल आहे 1 मिनिटचा, 1 पॉवर ऑफ 1 डॅश. अँड 1/60 पार्ट ऑफ 1 मिनिट. जसं आपण 1 मिनिट मीन्स 1/60 पार्ट ऑफ 1 डिग्री is called 1 minute, and 1/60th part of 1 minute is called 1 second, and it is denoted by 1 power of 2 dash. सेकंड कसं डिनोट करतो आपण, 2 डॅशनं. 1चा पॉवर किती, 2 डॅश. तशाच प्रकारे हे आपण पाहिलं सेक्साजेसिमल सिस्टम मीन्स डिग्री मेजर, त्याला आपण डिग्री मेजर पण म्हणू शकतो. बरोबर. आता सेकंड जो पॉईंट आहे, सेकंड पॉईंट आहे सर्क्युलर सिस्टम म्हणजेच रॅडियन मेजर. आता रॅडियन मेजर काय म्हणते, रॅडियन मेजर मीन्स काय,
In this system, the unit of measurement of an angle is a radian. In this system, the unit of measurement म्हणजे मेजरमेंट करण्याचा युनिट काय आहे, रॅडियन आहे. ऑफ एन अँगल इज अ रॅडियन. आणि रॅडियन कसं डिनोट करतो आपण, 1 रॅडियन म्हटल्यावर 1 रॅडियन मीन्स 1 रॅडियन इज डिनोटेड बाय 1 पॉवर ऑफ स्मॉल सी. सीच्या स्वरूपाचा सिम्बॉल आहे रॅडियनचा. 1 पॉवर ऑफ सी, स्मॉल सी. तर हा झाला 1 रॅडियन. आता 1 रॅडियन सर्क्युलर सिस्टम म्हणजे सर्कलवर आपण सर्कल तयार करतो. आता या सर्कलमध्ये ओ इज ओरिजिन, बरोबर. ओ मधून आपण 2 रे काढले, ओ ए रे अँड ओ बी रे. म्हणजे हा काय झाला, रोटेट झाला. ओ ए रोटेट झालं कशापर्यंत, कुठपर्यंत, ओ बीपर्यंत. आणि इथं एक अँगल तयार झालं. आता हा अँगल तयार झाला तर ओ ए काय झालं, ओ पासून ओ पर्यंत ए पर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो काय, आर दाखवलं इथं. आणि ओ बी काय, आर. आर मीन्स रेडियस. तशाच प्रकारे आणि या अँगलची मेजरमेंट जी दाखवलेली ती किती आहे, 1 रॅडियन. जेव्हा याची अँगलची मेजरमेंट 1 रॅडियन राहणार तेव्हा या अर्थचं मेजरमेंट पण काय राहणार, आर राहणार. म्हणजे रेडियस एवढंच डिस्टन्स राहणार ए पासून बीचं पण. तर देअरफॉर अँगल ए ओ बी इक्वल टू काय सांगितलं त्यांनी, 1 रॅडियन. आता कंटिन्यूमध्ये आपण 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट आपण पाहिलं. 1 मिनिट कसं लिहिलं आपण, 1 पॉवर ऑफ डॅश, बरोबर. म्हणजेच 1 डिग्री मीन्स 1 डिग्रीची व्हॅल्यू किती सांगितली इथं, 60 मिनिट. आणि 1 मिनिट मीन्स 60 सेकंड. म्हणजे व्हॅल्यू ऑफ 1 डिग्री 60 मिनिट अँड व्हॅल्यू ऑफ 1 मिनिट 60 सेकंड. समजलं. 1 मिनिटचं 60 सेकंड असतं हे तुम्हाला माहीतच आहे, बरोबर. आणि 1 डिग्रीची व्हॅल्यू किती सांगितली इथं, 60 मिनिट. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता खाली काही पॉईंट आहे. टू कन्वर्ट डिग्री मेजर इंटू रॅडियन मेजर. आता डिग्री मेजर कन्वर्ट इंटू रॅडियन मेजर, बरोबर. रॅडियन मेजर मल्टिप्लाय डिग्री मेजर बाय पाय बाय 180. म्हणजे जर तुम्हाला डिग्री मेजर कन्वर्ट इंटू रॅडियन मेजरमध्ये करायचं असेल तर डिग्री मेजरला कन्वर्ट करायचं आहे, बरोबर. मग डिग्री मेजरलाच मल्टिप्लाय कशानं करायचं, पाय बाय 180ने. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पाय बाय 180ने जर आपण डिग्री मेजरला मल्टिप्लाय केलं तर ते रॅडियनमध्ये कन्वर्ट होणार. तशाच प्रकारे सेकंड पॉईंट आहे, टू कन्वर्ट रॅडियन मेजर इंटू डिग्री मेजर मल्टिप्लाय रॅडियन मेजर बाय 180 डिवाइड बाय पाय. आता रॅडियन मेजरला कन्वर्ट जर डिग्रीमध्ये करायचं असेल तर 180 डिवाइड बाय पायनं कशाला मल्टिप्लाय करावं लागेल, रॅडियनला. म्हणजे जे दिलेलं फंक्शन आहे रॅडियनमध्ये त्याला जर आपण 180 डिवाइड बाय पायनं मल्टिप्लाय केलं तर ते कशामध्ये कन्वर्ट होणार, डिग्री मेजरमध्ये कन्वर्ट होणार. समजलं. तशाच प्रकारे हे तुम्हाला सर्व लक्षात ठेवायचं आहे. नंबर 3, पायची व्हॅल्यू असते 3.14, बरोबर. 3.14 हे पायची व्हॅल्यू असते. आणि जर आपण डिग्रीमध्ये विचार केला तर पायची व्हॅल्यू असते 180. किती असते, 180. आता वी हॅव 1 डिग्री इक्वल टू, आता 1 डिग्रीची व्हॅल्यू काढायची सांगितली तर 1 डिग्रीला 1ला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, रॅडियन कन्वर्ट 1 रॅडियनची व्हॅल्यू काढायची आहे. रॅडियन कन्वर्ट इंटू डिग्री, तर रॅडियन कन्वर्ट इंटू डिग्री तर कशानं मल्टिप्लाय केलं, 180 अपॉन पायनं. तर 1ला कशानं मल्टिप्लाय होणार, इथं 1 घेतलं समजा आपण, 1 इंटू 180 डिवाइड बाय पाय. तर कशामध्ये कन्वर्ट होणार ते, डिग्रीमध्ये. तर 1 रॅडियनची व्हॅल्यू काय असते, 180 अपॉन पाय. तशाच प्रकारे 1 डिग्रीची व्हॅल्यू काय असणार, पाय अपॉन 180, पाय अपॉन 180. समजलं. तर अशा प्रकारे 1 रॅडियन इक्वल टू 180 अपॉन पाय. म्हणजे रॅडियन कन्वर्ट इंटू डिग्री करायचं असेल तर 180 अपॉन पायनं त्याला मल्टिप्लाय करणार. समजलं. आता पायची व्हॅल्यू किती घेतली इथं, 3.14.
180 अपॉन 3.14 180 अपॉन 3.14 यानं डिवाईड केलं 3.14नं 180ला तर त्याचं आन्सर किती येतं 57.3248. तुम्ही सॉल्व करून बघा ते आणि कशामध्ये येणार डिग्रीमध्ये. समजलं इथपर्यंत. आता समोर दिलेला आहे एक टेबल दिलेलं आहे डिग्री कन्वर्ट इंटू रेडियन. आता हे डिग्री तुम्ही सर्व पाहिलेले आहे 30 डिग्री 45 डिग्री और 30 मीन्स 30ला दुसऱ्या प्रकारे कसं लिहू शकतो आपण 30 मीन्स π/6 बरोबर. आता π/6 हे कशामध्ये असतं रेडियनमध्ये असतं म्हणजे 30 डिग्री मीन्स π/6 याचा अर्थ π/6 आपण पाहिलेलं आहे बरोबर. 45 मीन्स π/4 पाहिलेलं आहे 60 डिग्री मीन्स π/3 पाहिलेलं आहे 90 मीन्स π/2 पाहिलेलं आहे आणि 180 मीन्स पाय बरोबर. तर हे जे π/2 π/6 π/3 हे कशाच्या स्वरूपात आहे रेडियनच्या स्वरूपात आहे. समजलं. आता 30 डिग्री कन्वर्ट इंटू रेडियन तर 30 इंटू कशानं मल्टिप्लाय करावं लागेल डिग्री कन्वर्ट इंटू रेडियन तर π/180 ने तर π/180 मल्टिप्लाय केलं तर किती येणार. आता हा झिरो कटला 3 1 जार 3 3 6 जार 18 मीन्स पाय वरती राहिलं पाय इंटू 1 मीन्स पाय आणि अपॉन खाली राहिलं 6 आलं π/6. या पद्धतीने आपण ते काढून राहिलो. 45 म्हणजे डायरेक्ट तुम्ही सांगू शकता π/4 काढून बघा या पद्धतीनं. 60 डिग्री मीन्स π/3 90 डिग्री मीन्स π/2 आणि 80 मीन्स पाय. आता 80 कसं पाय येतं तर 80 डिग्री इक्वल टू 180 डिग्री इंटू π/180 180 गेट कॅन्सल इक्वल टू पाय. हे कशामध्ये येणार रेडियनमध्ये. तर रेडियनचं सिम्बॉल त्यावर येणार. सिम्बॉल घ्यायची गरज नसते रेडियनमध्ये आपण सिम्बॉल घेत नाही बरोबर. तर अशा प्रकारे आपण हे 4 पॉईंट पाहिले. आता आपण एक्झरसाइज 1.1ला सुरुवात करू. द एक्झरसाइज 1.1 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. म्हणजे आपल्याला कोणत्या पेयर्स अँगलचे पेयर्स दिलेले आहेत म्हणजे एक्झाम्पल दिलेले आहे त्याच्यामध्ये तर त्या पेयर्स कोटर्मिनल आहे का. आपण या अगोदर पाहिलेलं आहे कोटर्मिनल अँगल. कोटर्मिनल अँगल केव्हा असतो सांगितलं मी जेव्हा दोन अँगलचं डिफरन्स म्हणजे त्यामधलं फरक सबट्रॅक्शन केल्यानंतर जे सबट्रॅक्शन येणार तो 360च्या मल्टिपलमध्ये असायला पाहिजे. तो कशामध्ये असायला पाहिजे 360च्या मल्टिपलमध्ये असेल. मग आपण ते करून बघू. नंबर 1 सोल्युशन. कोटर्मिनल केव्हा असणार जेव्हा दोन्हीचं डिफरन्स म्हणजेच काय करणार देअरफॉर 210 मायनस 1 मायनस करायचं म्हणजे सबट्रॅक्शन करायचं डिफरन्स बघायचं आपल्याला 150 काय येणार इक्वल टू 210 मायनस इंटू मायनस प्लस 150. आता 210 0 प्लस 0 0 5 प्लस 1 6 आणि 1 प्लस 2 3 म्हणजेच काय आलं 360 डिग्री. आता 360 हा मल्टिपलमध्ये आहे का कशाच्या 360च्या मल्टिपलमध्ये आहे का हा 360 म्हणजे 360नं त्याला डिवाईड होतं का असं त्याचा अर्थ. समजलं. म्हणजे 360 1 जार 360 म्हणजे हा मल्टिपलमध्ये आहे. देअरफॉर 360 डिग्री इज मल्टिपल ऑफ लिहायची गरज नसते मल्टिपल ऑफ तुम्हाला समजण्यासाठी मल्टिपल ऑफ 360 डिग्री. देअरफॉर 200 पेयर कोणती मग देअरफॉर 210 डिग्री कॉमा 100 मायनस 150 डिग्री इज कोटर्मिनल. टर्मिनल एंगल कोटर्मिनल मल्टिपल ऑफ 360 डिग्री.
Therefore, 210, minus 150 degree are coterminal angle. Coterminal angle. नंबर सेकंड एक्झाम्पल. आता काय दिसतं सोल्युशन. पहिलं एक्झाम्पल समजलं. आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल. सोल्युशन काय 360 डिफरन्स काढा डिग्री मायनस 30 डिग्री इक्वल टू 360 मायनस इंटू मायनस प्लस 30 काय ना 360 प्लस 30 390. आता 390 हा मल्टिपलमध्ये आहे का. 390 हा 360 डिवाइड होतो का त्याला. पहा होत असेल तर 362 जार किती होतात 720 बरोबर. तर आणि ते टेबलमध्ये येत नाही म्हणून देअरफॉर काय येणार 360 डिग्री मायनस 30 डिग्री इज नॉन कोटर्मिनल अँगल. आता नंबर थर्ड काय दिलेलं आहे सोल्युशन -180. आता याच्यात मोठी संख्या कोणती आहे 540 बरोबर. ते अगोदर मोठा अँगल कोणता आहे 540चा आहे. मग तो अगोदर घ्यायचा. डिफरन्स काढायचा म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण मायनस करतो बरोबर. त्यानुसार मग ग्रेटर अँगल कोणता आहे 540 आणि मायनस काय येणार -180. करा सॉल्व. 540 मायनस मायनस प्लस 180 दोन्हीची ॲडिशन करा. 0 प्लस 0 0 8 प्लस 4 12 कॅरिंग 1 6 प्लस 1 5 प्लस 1 6 6 प्लस 1 कॅरिंग 1चं ॲड करा ते 720 डिग्री. आता 720 कसं येणार मल्टिपलमध्ये येणार काय येणार 360च्या टेबलमध्ये येतं का ते पहा 2 जर केलं तर 200 2 6 12 कॅरिंग 1 आणि 2 3 6 प्लस 1 7 म्हणजे 720 म्हणजेच इथं काय येणार 360 इंटू 2 डिग्री. देअरफोर काय करता येईल आपल्याला -180 डिग्री (540 डिग्री इज कोटर्मिनल अँगल. तशा प्रकारे आपण 3 एक्झाम्पल बघितले. बाकीचे एक्झाम्पल जे आहे समोरचे ते तुम्ही सॉल्व करा. काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा कमेंट्समध्ये टाका. ओके थँक्यू.